काय सांगाल? आज मोर्चा झालाय, काय काय मागण्या आहेत, कशा पद्धतीने मोर्चा झाला? याच्यामध्ये महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे अनेक समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सगळ्यांची एक भावना की या ठिकाणी लोणारी समाजाचं भवन एक धर्मशाळा झाली पाहिजे आणि वर्षानुवर्ष जे जुने ट्रस्टी आहेत चुकीच्या पद्धतीनं केलेल्या कारभाराचा निषेध म्हणून आम्ही इथे जमलो. त्याचबरोबर या ठिकाणी हाकेच्या अंतरावर असणारी 23 एकर जागा जी समाजाच्या आमच्या मातोश्री नळे यांनी समाजाच्या लोकांना परिवाराला जी भविष्यामध्ये त्या ठिकाणी चांगलं काहीतरी करण्याकरता ती देऊ केलेली होती. त्याचे ट्रस्ट केला होता. त्याच्यामध्ये चुकीची लोक त्यामध्ये आत येऊन पूर्वीच्या ट्रस्टींचा नाकर्तेपणा आणि त्यांच्या नाकर्तेपणामुळं हातात हात घालून ज्या पद्धतीनं त्यांनी तिथं चंचू प्रवेश करून आज विकायला काढली. एवढी मोठी जागा 100 कोटीपेक्षा जास्त किंमत असलेली जागा कवडी मोलाच्या भावाने विकायची आणि त्याच्यामध्ये मलिदा खायचा. ही जेव्हा समाजाला सगळ्यांना कळल्यानंतर हा समाजातला प्रत्येक घरातला एक माणूस या ठिकाणी आलेला आहे. आमची तुमच्या माध्यमातून विनंती की कुणी असे व्यवहार करू नये या नगरीमध्ये आणि कुणी राजकारणी माणूस असेल कुणी असेल त्यांना आजपर्यंत माहिती नव्हतं, पण आज माहिती पडलं आहे की आज समाजाच्या जागा आहेत आणि ही जी चुकीची लोक या संस्थेवर बसून समाजाच्या जागेची विल्हेवाट स्वतःच्या परपंचासाठी करतात आणि लाखो रुपये भाडं हे स्वतःच्या घरामध्ये नेतात. तर त्याचा ओपो करून समाजाच्या प्रत्येक नागरिकांनी प्रत्येक माता भगिनींनी या ठिकाणी निषेध नोंदवला आहे. लवकरात लवकर या ट्रस्टींनी जर आपली जागा सोडली नाही आणि चुकीच्या पद्धतीने जर केलं तर ह्याच्यापेक्षाही समाज मोठ्या प्रमाणात ह्या रस्त्यावर उतरल आणि चुकीच्या पद्धती रस्ता रुंदी होणार आहे आमकं होणार चुकीच्या पद्धती मिसगाईड करून स्वतःचं वर्षानुवर्ष असलेलं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतात. पण खोटी प्रसिद्धी वर्षानुवर्षे घेतली. आज लोकांना कळलं आहे की प्रसिद्धी खोटी होती. आता त्यांना ही प्रसिद्धीपासून जर लपायचं असेल किंवा थांबायचं असेल किंवा सुख मान्य करून समाजाच्या हातात द्यायचं असेल तर त्यांनी दिलं पाहिजे. ही माझी त्यांना विनंती आहे. तुमच्याबाबत धर्मादाय आयुक्तांना तक्रार करणार का? आम्ही धर्मादाय आयुक्तांना तक्रार केलेली आहे. ही जी नोटीस दिसते ना ही नोटीसलाही तक्रार आम्ही केली की बेकायदेशीर गाळे बांधलेले आहेत आणि जे करोडो रुपये उत्पन्न मुलाबाळांना देण्याचे घाट जो घातला आहे आज ते बोर्ड निघलेत. नाही तर पहिले ह्याच्यावर बोर्ड होते. आमच्या काकू या ठिकाणी बसल्यात, अनेक युवक या ठिकाणी बसतात आणि त्यांना या ठिकाणी आल्यानंतर हाकलून देण्यात आलं. ही प्रॉपर्टी वैयक्तिक कोणाची नाही, समाजाची. त्यामुळे समाजाचा उपयोग आज समाजाला झाला पाहिजे, युवकांना झाला पाहिजे, गोरगरिबांना झाला पाहिजे, तुमच्या कुटुंबाला झाला नाही पाहिजे. तुमची सून तुमचाच पोरगा आणि बाकीचे कोण बाहेरचे आहेत का? तर ही संस्था चालक असेल आणि त्यांना प्रमुख असेल तर त्यांचं हे वागणं बेकायदेशीर आहे, चुकीचं आहे. म्हणून आम्ही आज धर्मादाय आयुक्तांना बी त्या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी मिळून आमची बाजू मांडणार आहे. पण सन्मानाने नाही गेले तर मराठी सांगतो शासन येईल इथं त्याच्यावर कमिटी नेमेल आणि त्या कमिटीतून ते बाहेर जातील. तो अपमान लय मोठा असेल तर त्यांनी तो अपमान जर न होण्यासाठी उद्या 2 पावलं त्यांनी समाजाच्या कुठल्याही नागरिकांना भेटावं. मला तर भेटणारच नाही कारण आज मी त्यांचं पार रस्त्यावर आणलं आहे. त्यांना भेटून जी आज मी फोटो पाठवला आहे ह्यातले कुठलेही 15 लोक त्यांनी द्यावीत. त्यांना बिल्डिंग ही इमारत उभं करण्यासाठी आम्ही सगळेच लोक तेवढ्याच ताकदीने मदत करू आणि समाज तयार आहे. दानशूर समाज आहे. कारण आपण बघितलं असेल पंढरपूर, आळंदी, पुणे, देहू ह्या ठिकाणी समाजाच्या दानशूर लोकांनी करोडो रुपयाच्या जागा ह्या दिलेल्या आहेत. हा समाज दानशूर आहे आणि कडवा आहे आणि त्यामुळं ह्या समाजातला प्रत्येक माणूस हा घरात जर अन्न शिजत नसेल तोही माणूस स्वतःचे 100 रुपये समाजाला दिल्याशिवाय राहत नाही. कारण शेवटी समाजाचं काम आहे आणि त्यामुळं ह्या समाजामध्ये पैसा कधीच कमी पडलेला नाही. फक्त मागणारा कोण आहे हे फक्त लोकांच्या लक्षात आलं पाहिजे. मागणारा माणूस चांगला असेल तर समाज आज करोडो रुपये या ठिकाणी द्यायला तयार आहे. आंदोलनाची पुढची दिशा काय असणार ना? आता याच्यामध्ये जसं आता आम्ही बोललो आहे अजून जर बुद्धी